म्हणजे लोकांकडून लोकांसाठी चालविलेले कल्याणकारी राज्य म्हणजे लोकशाही होय. लोकांनी लोकांसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी. होय होय. आणि हे राज्य चालवणारे लोक म्हणजेच आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतात. बरं. आणि राज्यकारभार आमदार खासदार पंतप्रधान चालवतात ना. मग आपले प्रतिनिधी असे का? अरे आमदार खासदार या लोकांना आपणच निवडणुकीच्या द्वारे आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देतो ना. मग ते आपले प्रतिनिधी असतात म्हणून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणतात. चल तुला या लोकशाहीची खरी ताकद दाखवतो. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे समजले जाते. भारतीय लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सार्वत्रिक निवडणूक. भारताच्या सुजाण नागरिकास निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यासाठी वयाची विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या भारताच्या नागरिकास निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे आवश्यक असते. प्रत्येक उमेदवार आपला जाहीरनामा तयार करतो व त्यानुसार जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत असतो. प्रचार फेरी पत्रके सभा या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण तयार केले जाते. विविध राष्ट्रीय प्रादेशिक राजकीय तथा स्थानिक पक्ष व वैयक्तिक स्वतः एखादा उमेदवार अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो व आपला प्रचार देखील करू शकतो. निवडणूक सुव्यवस्थितपणे पार पाडावी यासाठी खूप मोठे नियोजन केले जाते. भारताच्या संपूर्ण लोकसंख्येपैकी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या व आयोगाकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकास मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. श्रीमंत गरीब जात धर्म पंथ काळा गोरा असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाच्या मताचे मूल्य सारखेच म्हणजे एक मोजले जाते. प्रत्येकाला मतदान करण्याची संधी मिळावी यासाठी 600 ते 800 लोकांचे एक मतदान केंद्र याप्रमाणे लोकसंख्येची विभागणी केली जाते. मतदानाच्या दिवशी आपला पवित्र हक्क बजावताना मतदाराने शासनाने ठरवून दिलेल्या ओळखपत्रासोबत ठेवणे आवश्यक असते. त्याची ओळख पटल्यानंतर त्यास मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. शांततेत व सुव्यवस्थित मतदान होण्यासाठी खूप मोठी यंत्रणा प्रशासकीय स्तरावर काम करत असतात. प्रशासकीय अधिकारी मतदान अधिकारी पोलीस यंत्रणा काही स्वयंसेवी संस्था यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर मतदान पेट्या सुरक्षित ठिकाणी एकत्रित केल्या जातात. या मतदान पेट्या सरकारच्या व संरक्षण खात्याच्या नियंत्रणात असतात. कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान पेट्या मोजणी केंद्रावर घेऊन जातात. मतदान मोजणी करताना देखील अतिशय मोठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असते. मतमोजणी संपल्यानंतर ज्या उमेदवारास सर्वात जास्त मते पडलेली आहेत अशा उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. महानगरपालिका क्षेत्रात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीस नगरसेवक, विधानसभेला निवडून आलेल्या उमेदवारास आमदार तर लोकसभेला निवडून आलेल्या उमेदवारास खासदार असे म्हणतात.
असलेल्या पक्षाला किंवा बहुमत सिद्ध करू शकेल अशा राजकीय पक्षाच्या नेत्याला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले जाते. बहुमत असलेला पक्ष सत्ता स्थापनेनंतर राज्यात मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ तर केंद्रात पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ बनवतात. हे सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींनी शासन यंत्रणेत लोकहिताचे, समाजहिताचे व देशहिताचे कार्य करण्यासाठी निवडून आले आहे असे संविधानानुसार अभिप्रेत आहे. त्याप्रमाणे हे प्रतिनिधी आपल्या सर्वांच्या हिताचे कार्य करण्यासाठी कटिबद्ध असतात.